त्र्यंबकेश्वर प्रवेश शुल्कचा ठेका आता कायमचा बंद होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही मोठी नाशकात घोषणा केली आहे। पत्रकारांना मारहाण झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरचा प्रवेश शुल्कचा ठेकाही रद्द करण्यात आला होता। वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना गावगुंडांनी मारहाण केली होती आणि त्यानंतरच हे प्रकरण समोर आलं होतं। पत्रकारांवर हल्ला मगाशी जो सांगितलं ना, आपलं तिथंच झालं ना, त्र्यंबकच्या टोल नाक्यावर त्याची मनमानी मोडून काढण्यासाठी त्याला तर काढून टाकला, तो टोलही आपण काढून टाकू आणि पत्रकारांच्या पाठीशी शिवसेना आहे। काही ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या असतात, काही ठिकाणी काही गैरसोय असते, काही ठिकाणी पूल वाहून गेलेला असतो, साकव वाहून गेलेलं छोटं काम असतं, मुलांना पाण्यातून जावं लागतं, जीव धोक्यात घालून आपण फटाफट बातमी आल्या आल्या ताबडतोब लगेच त्याचा कारवाई करतो।